हॅलो फ्रेंड्स, तर आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सिंगल चेन, डबल चेन, लॉक चेन अशा वेगवेगळ्या टाईपचे स्टिचेस पाहणार आहोत। तर इथे सगळ्यात अगोदर जी चेन घेणार आहोत आपण ती चेन असणार आहे तुमची सिंगल चेन म्हणजे जरीच्या धाग्यामध्ये। तर सगळ्यात अगोदर त्याची नॉट पाहू। नॉट देण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, हा जो धागा घेतलेला आहे तो 2 ते 3 टाइम फोल्ड करायचा आहे। हातामध्ये पकडून व्यवस्थित 2 ते 3 वेळा फोल्ड केला। आता याची सिंपल अशी नॉट द्यायची, जशी आपण कुठेही कोणत्याही कॅरी बॅग असेल, पिशवी असेल, कशाला देखील नॉट देतो सेम तशी सगळ्यात सोपी पद्धत ही असणार आहे नॉट द्यायची। आता सेम त्याच्यावरती एकावर एक 2 ते 3 वेळा अजून नॉट द्यायची। 2 ते 3 वेळा नॉट देऊन झाली, व्यवस्थित नॉट द्या जेणे की तुमची नॉट ही वर नाही आली पाहिजे, होलमधून वर आली नाही पाहिजे, अशी मोठी नॉट द्यायची। नॉट दिल्याच्या नंतर हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा। एक्स्ट्रा फॅब्रिक कट केला। आता इथे जी आपली 7 नंबरची स्टार्टिंगची निडल आहे त्या निडलनेच चेन स्टिच करायची। सगळ्यात अगोदर रेग्युलर चेन करा, जी की आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे डिटेलमध्ये। सो आता इथे ती चेन कंटिन्यू करायची। धागा खालून वर घ्यायचा आहे, निडल ही प्रॉपर खाली जाऊ द्या। व्यवस्थित निडल खाली गेली तेव्हाच तुमची चेन होणार आहे। आता इथे चेन झाल्याच्या नंतर शेवटी नॉर्मल आपण जी स्टार्टिंगला नॉट देतो तीच इथे शेवटी पण नॉट द्यायची आहे। अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं तीच नॉट आता या ठिकाणी द्यायची। नॉट देऊन घ्या। नॉट दिल्याच्या नंतर धागा कट करायचा आणि परत सेकंड लाईनपाशी धागा अटॅच करून घ्यायचा, म्हणजेच लावून घ्यायचा खालून। आता इथं सुद्धा तीच सिंपल अशी चेन एक वेस करायची आहे। एक चेन करून त्याच्या साईडनं अजून एक ही चेन करायची, म्हणजे ही डबल चेन होते। अगोदरची केलेली सिंगल चेन, आता जी करत आहेत ती डबल चेन असते। सेम आता कंटिन्यू करा पुढे। आता इथे सिंगल चेन करून झाली। सिंगल चेन झाल्यानंतर तोच धागा रिपीट त्याच्या साईडने घ्यायचा, खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने। सेम साईडनं चेन होते ही, त्याच्यामध्ये नाही होत, बाजूने चेन कंटिन्यू करायची व्यवस्थित। स्टिचेस हे एकसारखे घ्यायचे, तर कुठे कमी जास्त असं घ्यायचं नाही। हे रेग्युलर जेवढा आपण घेतला तोच इथं घ्यायचा आहे। आता ही डबल चेन होत आहे। डबल चेन झाली, हिला देखील नॉट द्यायची। या डबल चेनला नॉट दिली। आता खालच्या साईडला ही झाली तुमची डबल चेन फिक्स। खाली पेन्सिलने मार्किंग करून घ्यायचं आहे, जे की आपण झिगझॅग चेन स्टिच पाहतो इथं। तर झिगझॅगमध्ये म्हणजेच क्रिस क्रॉसमध्ये हे मार्किंग करायचे पेन्सिलनं। विदाउट मार्किंग पण तुम्ही घेऊ शकता, पण त्यासाठी ऑलरेडी प्रॅक्टिस लागते। हे स्टार्टिंगला करत आहेत आपण, तर याच्यासाठी मार्किंग करून घेतली आहे। आता इथे देखील तो धागा वर काढायचा। धागा वर आला की पुढच्या साईडला खेचून एक स्टिच, परत त्याच्या पुढे अजून एक स्टिच, एक लॉंग एक शॉर्ट असे स्टिच घ्यायचे। एक लॉंगमध्ये घेतला, आता एक शॉर्ट घ्यायचा त्याच्या पुढे। इथे देखील एक लॉंग परत एक शॉर्ट, असंच कंटिन्यू करायचे। स्टिचेस कंप्लीट झाले। आता शेवटी इथे नॉट द्यायची, जी रेग्युलर नॉट आहे तीच नॉट इथे द्यायची। नॉट देऊन झाली। आता ही असेल तुमची झिगझॅग चेन स्टिच, याचं नावच आहे झिगझॅग चेन स्टिच। ही झाली तुमची डबल स्टिचमध्ये। आता सिंगल स्टिचमध्ये पण आपण झिगझॅग करणार आहोत, जी आपल्याला सगळ्यात जास्त युजफुल आहे। त्याच्यासाठी मार्किंग इथं पण करून घ्यायचं आहे झिगझॅगमध्ये। मार्किंग झाली करून। आता धागा अगोदर घेतला होता तो कट करायचा आणि नवीन ठिकाणी धागा लावून घ्यायचा आहे खालून। धागा लावून घेतला। आता इथं कुठलाच डबल स्टिच करायचं नाही। धागा ओढून घेतला क्रॉसमध्ये, परत खालून वरती एक स्टिच, बरोबर आहे। असंच पुढच्या साईडला देखील एक स्टिच,
फक्त घेतलेल्या मार्किंगवर एक एक स्टिच घ्यायचा आणि धागा टाईट ओढून ठेवायचा आहे. इथे देखील आता शेवटीची नॉट द्यायची, एक एक्स्ट्राचा स्टिच घ्यायचा आणि त्या स्टिचमध्ये नॉट द्यायची. ही झाली परफेक्ट अशी झिगझॅग चेन स्टिच तयार. ही झिगझॅग चेन स्टिच आपण ज्यावेळेस नेट फिक्सिंग करतोय त्याच्यानंतर तुमचं कटवर्क असेल या दोन्हीमध्ये पण यूज होतं. तर हीच जी आत्ता लास्टवाली केलेली झिगझॅग चेन आहे तीच या डबल चेनच्या बाजूने पण करायची, म्हणजे वरून येणार ती. धागा साईडने खाली जाणार आणि स्टिच वरून येणार. धागा खेचून घेतला, पुढच्या बाजूला एक स्टिच घ्यायचा, एक स्टिच तोच अलीकडे घेतला, इथं सुद्धा एक स्टिच. असं फक्त क्रिस क्रॉसमध्ये एक एक स्टिचेस काढायचे आहेत, जे की खूप जवळ घ्यायचे. जेवढं तुम्ही जवळ घेणार तेवढी व्यवस्थित या लॉक चेनला फिनिशिंग येणार. ज्यावेळेस तुमची सिंगल चेन, डबल चेन आणि त्याच्यावरून झिगझॅग चेन या 3 चेन एकत्र होतात ती बनते लॉक चेन. हे आता आपण इथं जी करत आहोत ती लॉक चेन आहे. खाली आता हेच कंटिन्यू करायचे. शेवटी इथं आता नॉट द्यायची, लास्टमध्ये एंड नॉट द्यायची. एंड नॉट दिल्याच्या नंतर तयार झालेली चेन आपली लॉक चेन आहे. आता हिचा यूज आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत की कशा प्रकारे करायचा आहे. आता हे झाल्याच्या नंतर बेसिक स्टिचेस घेणार आहोत. बेसिक स्टिचेसमध्ये स्टार्टिंगला 4 स्टिचेस घ्यायचे आहेत चेनचे 4 टाके घ्यायचे. 1 2 3 आणि 4 असे 4 स्टिचेस घेतले. 4 स्टिचेस घेतल्याच्या नंतर जो आपला 4 mm किंवा 2.5 mm बीड्स आहे तो बोटामध्ये पकडायचा आहे. करंगईच्या साईडचं जे बोट असतं त्याने होल्ड करायचा बोटाने आणि परत खाली सोडायचा. असं करत पुढे 4 स्टिचेस घ्यायचे. 4 स्टिचेस घेतले त्याच्यानंतर एक बीड्स ॲड करायचा. एक बीड्स ॲड करायचा व्यवस्थित. बीड्स ॲड करताना खालच्या साईडला एक स्टिच घेतला, परत पुढे 4 स्टिचेस. हेच आता पुढे कंटिन्यू करायचे. कंप्लीट झाल्याच्या नंतर इथं शेवटी नॉट द्यायची. हे कंप्लीट झाल्याच्या नंतर एंड नॉट द्यायची घेतलेल्या स्टिचमध्ये. हे जे आपलं वर्क आपण जी पाहिलेली चेन आहे हे स्लीव्जवरती वगैरे आपण यूज करू शकतो. याचा पुढे पण यूज पाहणारच आहोत. सेम आता जसं तुम्ही बीड्स ॲड केला आता त्या बीड्सच्या जागेवरती सिक्वेन्स ॲड करायची. सिक्वेन्स म्हणजे टिकली. आता ही जी टिकली आहे ही 4 mm टिकली आहे जी की इथं आता ॲड केली आहे. निडलमध्ये पकडून नंतर खालच्या साईडला सोडायचं. असं करत ही सिक्वेन्स इथे ॲड करायची. सिक्वेन्स ॲड करून झाली, परत 4 स्टिचेस, परत अजून एक सिक्वेन्स, असंच कंप्लीट करायचं आहे. पद्धतीने आता सिक्वेन्स लावली त्याच पद्धतीने आता सेकंड सिक्वेन्स पण ठेवायची. पण अगोदरची सिक्वेन्स आपण निडलमध्ये पकडली होती ही आता काय करायची, खाली ठेवायची आणि तिच्या होलमधून स्टिच वर काढायचा. म्हणजेच एक टाका वर काढायचा. वर काढला, पुढे अजून ती चेन कंटिन्यू करायची. परत सेम सिक्वेन्स खाली ठेवायची, निडलमध्ये पकडवायची नाही आहे. खाली ठेवली,
तिच्यामध्ये होलमध्ये हा टाका टाकायचा आहे. होलमध्ये स्टिच घेतला. आता तो स्टिच वर काढून बाहेरच्या साईडला सुद्धा स्टिच करायचे. हेच आता पुढे आहे. सिक्वेन्स झाल्याच्या नंतर आपण बीट स्टिचिंग पाहणार आहोत की कशा प्रकारे. कुठलाही बीट्स असू द्या, स्टिच करायची पद्धत हीच असणार आहे. एक खालून वर स्टिच घेतला, जो धागा वर येतोय त्याच्यामध्येच एक बीट्स ॲड करायचा. परत त्याच्या बाजूला साईडला खालून वर धागा काढायचा. वर धागा काढला, परत सेम कंटिन्यू. आता मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी थोडंसं बीट्समध्ये गॅप ठेवला आहे. 2 बीट्सच्या मध्ये हा असा गॅप नको राहिला. त्याच्यासाठी स्टिचेस जो घेणार आहे तो स्टिच हा खूप जवळ घ्यायचा आहे. जेवढं जवळ तुम्हाला जमतं घ्यायला तेवढा जवळ घ्यायचा आहे. स्टार्टिंगला होतो थोडासा प्रॉब्लेम, बट जसं जसं तुमची प्रॅक्टिस होणार तसं अजून इझी राहतं. आता हेच 1 बाय 1 करत असेच एक एक स्टिच करायचे. ज्यावेळेला तुमचे बीट्स हे मोठ्या साईजमध्ये असतील त्यावेळेला सिंगल सिंगल स्टिच करायचे. छोटे बीट्स 2-2 स्टिच करायचे. अशाच टाईपमध्ये आज आपण हे स्टिचेस कवर केले आहेत, जे की हे 2nd ते 3rd डेचं वर्क राहतं स्टुडंटसाठी. 3rd असेल 4th डे असेल याच्यासाठीचं हे स्टुडंट वर्क आहे. असेच आता आपण वेगवेगळ्या सिरीज पुढे चालू करणार आहोत. जसं की तुमचा 1st डे असेल, 2nd डे असेल, 3rd डे असेल. पूर्ण क्लासचं हे लाईव्ह सेशन असणार आहे, जे की वर्क प्रॅक्टिसचं देखील आणि क्लासचं देखील. हे दोन्ही पण तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला पाहायला मिळणार आहे.